भाजपमधल्या इन्कमिंगवरनं शिंदेंची शिवसेना नाराज। शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार। मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली नाराजी। उल्हासनगरमध्ये तुम्ही सुरुवात केली, शिवसेनेनं पक्षप्रवेश द्यायचे आणि भाजपनं नाही हे चालणार नाही। शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी सेनेच्या मंत्र्यांना सुनावलं। महायुतीत मिठाचा खडा पडणार नाही याची काळजी घेणार। उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। घटक पक्षातले नेते एकमेकांच्या पक्षात नकोत असा निर्णय झाल्याची माहिती। नाराजीचा प्रश्न नाही, एका कुटुंबात देखील वादविवाद होतात। पक्षांतरावरनं आमच्यात नाराजी होती। शिंदे आणि फडणवीसांनी सकारात्मक तोडगा काढला। वादावरती पडदा पडल्याची प्रताप सरनाईकांची माहिती। भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच राहणार। राज्यभरात 4,500 शिवसैनिक आमच्या संपर्कात। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं मोठं वक्तव्य। याला म्हणतात चोर मचाय शोर। महायुतीतील नाराजी नाट्यावरनं आदित्य ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेला डिवसलं। आज कुणीतरी परत गावी जाणार असं म्हणत एकनाथ शिंदेंना लगावला टोला। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी राजेंद्र मुठेंच्या अहवालात पार्थ पवारांचं नाव नाही। दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी, रवींद्र तारू यांची नावं, तर पार्थ पवारांना क्लीनचिट मिळाल्याची चर्चा। मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय सुरू आहे हा प्रश्न रोज टीव्ही लावल्यानंतर तुमच्या मनात येत असेल। महाराष्ट्राच्या सत्ते मांडीला मांडी लावून बसलेल्या भाजप आणि शिवसेनेत फोडाफोडीच्या राजकारणामुळे तुंबळ युद्ध पेटलंय। इतकं की एकमेकांची जिरवाजिरवी सुरू झाली आहे। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपनं त्यांना भगदाड पाडलं। त्यानंतर नाराज शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली। आपली नाराजी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली। पण आता तह झालाय असं कळलं, पण शह काटशह थांबलेला। भाजपमध्ये इन्कमिंग, शिवसेनेत नाराजी। शिवसेना मंत्र्यांची कॅबिनेट बैठकीकडे पाठ। तक्रार करणाऱ्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी सुनावलं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू झालंय। कल्याण डोंबिवलीत तर शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना भाजपनं गळाला लावलंय। यावरून शिवसेनेत नाराजी उफाळून आली आहे। राज्य मंत्रिमंडळ बैठकीवर एकनाथ शिंदे वगळता शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकला। मंत्रिमंडळ बैठकीनंतर गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक आणि भरत गोगावलेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत नाराजी व्यक्त केली। मात्र मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांना सुनावलंय। शिंदेंच्या जवळचे माजी नगरसेवक भाजपच्या गळाला लागले। कल्याण, डोंबिवली, बदलापूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांना धक्का देण्यात आला। शिंदेंच्या बड्या स्थानिक नेत्यांचे धडाधड भाजपमध्ये प्रवेश सुरू झाले। भाजपनं अंधारात ठेवून पक्षप्रवेश दिल्याची शिवसेनेची तक्रार आहे। बंडखोर शिवसेनेविरोधात लढणाऱ्यांना सुद्धा पक्षप्रवेश देण्यात आला। भाजपकडून युती धर्माचं पालन करण्यात आलं नाही हा प्रमुख आक्षेप आहे। या सगळ्या तक्रारींचा पाढा शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या समोर मांडला। नाराजी दूर किंवा नाराजी जवळ काही प्रश्नच येत नाहीये। शेवटी महायुतीचं सरकार आहे। एका कुटुंबामध्ये सुद्धा वादविवाद होत राहतात, परंतु हे शेवटी 3 पक्षाचं सरकार आहे। अशा काही जिल्ह्यांमध्ये एक दुसऱ्यांचं पक्षामध्ये घेण्याची चढाओढ झाली होती आणि त्यामुळे थोडीशी नाराजी काही प्रमाणात आमच्या लोकांची होती, काही प्रमाणात नाराजी त्यांच्या लोकांची होती। ती नाराजी काय आहे हे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी समजून घेतलं, त्यावर तोडगा काढला। शिवसेनेच्या मंत्र्यांनी तक्रारी केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनीही शिवसेनेच्या मंत्र्यांना खडसावलं। उल्हासनगरमध्ये तुम्ही सुरुवात केली, शिवसेने जिथं तिकीट मिळेल तिथं पक्षप्रवेश सुरू होते। शिवसेनेनं पक्षप्रवेश द्यायचे आणि भाजपनं नाही हे चालणार नाही। शिवसेना करेल ते चालतं, मग भाजपनं केल्यास गैर काय? इथून पुढे एकमेकांच्या पदाधिकाऱ्यांना पक्षात घ्यायचं नाही। दोन्ही पक्षांनी पथ्य पाळली पाहिजेत अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना सुनावल्याचं कळतंय। कुठल्याही पक्षाचा महायुतीमधला कुठलाही नेता महायुतीतल्या एकामेकाच्या पक्षात जाणार नाही, पण मधल्या काळात काही
अपरिहार्य घटना घडल्या आणि त्यातनं काही भाजपमधनं शिवसेनेत गेले, एकनाथजीकडे गेले, एकनाथजीकडे काही अजितदादाकडे गेले, अजितदादाचे काही आमच्याकडे आले. त्यामुळं काही काळ या अशा पक्षप्रवेश झाले आहेत. पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवारसाहेब हे तिघेही नेते त्या ठिकाणी बसून याबद्दलचा निर्णय घेतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेत कुरघोडीचं राजकारण रंगलंय. यावरून ठाकरेंच्या शिवसेनेसह विरोधकांनीही टोले हाणण्याची संधी साधून घेतली. असं कळतंय की आज मिंधे टोळीच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. गेलेच नाही का तर म्हणे राग आलाय, भयंकर राग मुख्यमंत्र्यांवर आणि भाजपवर. निवडणुकीतलं जागा वाटप आणि म्हणे यांचा पक्ष फोडतायत म्हणून. याला म्हणतात चोर मचाये शोर. चला आज परत कोणीतरी गावी जाणार अशा शब्दात ट्विट करत आदित्य ठाकरेंनी शिंदेच्या शिवसेनेला डिवचलंय. शिंदेकडून लोक जात आहेत म्हणून शिंदेंनीही त्रागा करायचं काही कारण नाही. कारण जेव्हा जहाज बुडत असतं तेव्हा सगळ्यात आधी उंदीर बाहेर पडतात. तुम्ही ज्यांना वाघ म्हणून सोबत घेतलेलं आहे ते सगळे उंदीर आहेत हे हळूहळू तुम्हाला कळायला लागेल. जसजसा SITचा, EDचा आणि एकेकाच्या चौकशीचा पाश आवळला जाईल तसतसं सिंहासन डळमळीत व्हायला लागेल. खरं तर जे पेरलं ते उगवत असतं. यांनी जे पेरलेलं आहे त्यांच्याकडेच उगवणार आहे. आता भारतीय जनता पार्टीला दोष देण्यात कोणताही अर्थ नाही. कारण तुम्ही ज्या पद्धतीनं मान्य उद्धवजींची शिवसेना फोडून जसं कृत्य केलं, आता तुम्हाला फोडून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी स्वतःचं महत्त्व, ताकद वाढवण्याचे प्रयत्न करते. त्यामुळे पेरलं ते उगवलं असं मला वाटतं. त्यामुळं मला नाही वाटत शिंदे गटाचे लोक काही करू शकतील. दरम्यान महायुतीच्या नेत्यांनी मात्र कोणतीही नाराजी नसल्याचं सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आता जर आपण बघितलं तर माननीय मुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब एकाच बैठकीला उपस्थित आहेत. त्याच्यामुळे नाराजी कशा, आणि स्वतः कॅबिनेट मिटिंगला एकनाथ शिंदे साहेब उपस्थित होते. असं शब्दांशब्द तिथं बोललेलं तुम्हाला कसं काय कळतं हे एक फार मोठं कुतूहलच आहे. त्याच्यामुळं असं तिथं चर्चा झाली का ही माहिती घेतो आणि परत तुम्हाला सांगतो. काही पत्रकार मित्रांनीच मला ते विचारलं की असं काही झालंय का, पण मला खरोखरीच आतमध्ये असं काही जाणवलं नाही. तर मी लगेच एकनाथरावांना विचारलं असतं की एकनाथराव, म्हणजे मी त्या अँगलने कधी बघितलं पण नाही, कारण सगळे असे वेगवेगळ्या त्यांच्या प्रोटोकॉलप्रमाणे जागा ठरलेल्या असतात आणि त्या पद्धतीने आम्ही बसलो. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वी सुरू असलेल्या इन्कमिंगमुळे शिवसेना आणि भाजपमध्ये कुरघोडीचं राजकारण रंगलंय. यातून महायुतीत नाराजीचा विस्फोट झालाय. सध्या मुख्यमंत्र्यांनी मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीला ब्रेक लावत शिवसेनेच्या मंत्र्यांची समजूत काढली आहे. पण त्याआधी जी फोडाफोडी झाली त्याचे निवडणुकीत काय पडसाद उमटतात, मुख्यमंत्र्यांच्या समजवजा समजुतीनं शिवसेनेचं समाधान होतं का हे त्या काळात स्पष्ट होणार आहे. नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिंदे साहेब, सांगलीमध्ये झालेल्या बैलगाडी शर्यतीचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच पार पडला. एक स्मरणीय अनुभव आपला होता, काय सांगाल त्या संदर्भात? खरं म्हणजे माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदा बैलगाडा शर्यत एवढ्या मोठ्या भव्य दिव्य प्रमाणामध्ये चंद्रार पाटील यांनी आयोजित केली होती. 5 लाखापेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी होते आणि त्यामध्ये लाखो लोक सहभागी झाले होते बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी. आणि खऱ्या अर्थाने बैल हा शेतकऱ्यांचा सोबती असतो, साथी असतो आणि शेतकऱ्यांसाठी देखील ही बैलगाडा शर्यत अतिशय महत्त्वाची ठरली. मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी फॉर्च्युनर, त्याचबरोबर थार गाडी, ट्रॅक्टर, 2 व्हीलर अशी मोठी बक्षिसं त्या ठिकाणी लावली होती. आणि एक शेतकरी 10-15 लाख रुपये त्याच्यावर कर्ज होतं, तो फॉर्च्युनर जिंकला. आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा लाडक्या बहिणींचा सहभाग देखील या बैलगाडा शर्यतीमध्ये होता. हा देखील इतिहास होता. श्वानांची शर्यत होती,
म्हणजे बैल हा आपला शेतकऱ्यांचा मित्र आणि श्वान हा शेतकऱ्यांचा प्रामाणिक मित्र, अशा शर्यती त्या ठिकाणी रंगल्या होत्या. आणि चंद्रहार पाटील यांनी अतिशय उत्तम आयोजन त्याचं केलं त्याबद्दल. आणि आज बक्षीस समारंभ होता. मी मनापासून सगळ्यांना ज्यांना पारितोषिक मिळालंय, जे विजेते आहेत, त्यांचं अभिनंदन करतो. सर, बिबट्यांचा प्रश्न प्रामुख्यानं महत्त्वाचा आहे. अजित पवारांचं असं म्हणणं आहे की वन खात्यानं असं कळवलंय की हे बिबटे काही जंगलातले नाही आहे, त्यांची पैदाशी उसांमध्येच झालेली आहे. नाही, आज मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक झाली. अजितदादाही होते आणि आम्ही सगळेच होतो. त्यामध्ये जे काही पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर असेल, शिरूर असेल, पारनेर असेल, अहिल्यानगर असेल, या अनेक ठिकाणी बिबट्यांची जी दहशत पसरलेली आहे आणि लोक भयभीत झालेले आहेत. मी स्वतः त्या ठिकाणी व्हिजिट करून आलो आणि दिवसा ढवळ्या बिबटे तिकडे फिरताना लोक पाहत आहेत. त्यामुळे आजची बैठक अतिशय महत्त्वाची होती आणि त्यामध्ये जो बिबट्या गावठाणाकडे, घराकडे, या ठिकाणी शेतीकडे येतो आणि त्याला तात्काळ जेरबंद करण्याचा निर्णय झालेला आहे. ट्रँग्युलाइज करणं आणि त्याला जेरबंद करणं, यासाठी निवारा केंद्र वाढवणं हाही निर्णय झालेला आहे. त्याचबरोबर जो नरभक्षक आहे त्याला, नरभक्षक बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचाही निर्णय झालेला आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये माणसाचे जीव वाचले पाहिजे. तिथल्या लहान मुलांमध्ये एक भीतीचं वातावरण झालं आहे, पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर पेट्रोलिंग, पोलीस डिपार्टमेंट आणि फॉरेस्ट अशा प्रकारचे वन खात्याचे टीम आणि पोलीस या सगळ्यांनी गस्त वाढवणे, पेट्रोलिंग करणे, त्याचबरोबर या बिबट्यांचा जो काही वावर आहे तो कमी